नमस्कार. PMJ मराठी रेसिपी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया बकऱ्याच्या मटणाची भाजी. 250 ग्राम गावच्या बकऱ्याचं मटण घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. मटणाला मी 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे. 1 चम्मच हळद टाकूया. 1 चम्मच अद्रक लसणाचा पेस्ट टाकूया. पाव चम्मच मीठ टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. व्यवस्थित हाताने मिक्स करूया. बकऱ्याचे मटण आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जातात. मटणामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने असतात. सर्व मिक्स करून झालं आहे. आपण अर्धा तास असेच ठेवूया. मसाला तयार करण्यासाठी आपण पॅन गरम करून घेऊया. पॅन गरम झाला आहे. अर्धा चम्मच तेल टाकूया. 1 चम्मच जिरे टाकूया. जिरे छान फ्राय होऊ देऊया. जिरे छान कळले आहेत. छोट्या चम्मचनं 3 चम्मच तीळ घेतले आहे. याला पण भाजून घेऊया. याला फिरवूया. तीळ छान फ्राय झाला आहे. 25 ग्राम खोबरा किसून घेतल्याला भाजून घेऊया. याला पण परतून घेऊया. खोबऱ्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजूया. खोबरा आपण कट करून पण भाजू शकता. आपल्या खोबऱ्याला छान सोनेरी कलर आला आहे. एक कांदा उभा चिरून घेतलेला भाजून घेऊया. कांद्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊया. आपला कांदा छान भाजला आहे. टमाटा एकातून 2 केलेला भाजून घेऊया. टमाट्याला फिरवूया. आपला सर्व मसाला भाजून झाला आहे. मसाला 2 मिनिटं थंड होईपर्यंत साईडला ठेवूया. मटणाच्या भाजीसाठी आपण पाणी गरम करून घेऊया. या तांब्याने 1 तांब्या पाणी गरम करून घेत आहे. कुकर ठेवूया. आपण बकऱ्याच्या मटणाची भाजी पातेल्यात पण बनवू शकता, कुकरमध्ये पण बनवू शकता. आपण कुकरमध्ये बनवूया. कुकर गरम होऊ देऊया. कुकर आपला छान गरम झाला आहे. मोठ्या चम्मचनं 1.5 चम्मच तेल टाकूया. तेल छान गरम होऊ देऊया. आपला तेल छान गरम झाला आहे. 4 काळी मिरी टाकूया. 1 दालचिनी टाकूया. 2 लवंग टाकूया. 1 तेजपत्ता टाकूया. आपला छान परतून घेऊया. आपला खडा मसाला छान फ्राय झाला आहे. मटणाला मसाला लावून घेतल्याला अर्धा तास झाला आहे. आपण कुकरमध्ये टाकूया. फिरवून घेऊया. 2 किंवा 3 मिनिटं मटणाला छान शिजू देऊया. आपला मसाला थंड झाला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. मसाला मिक्सरला वाटून घेऊया. मसाल्यामध्ये जास्ती पाणी टाकायचं नसते. कमीत कमी पाणी टाकून वाटून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया. आपला मसाला वाटून झाला आहे. कसा वाटला बघूया. आपला मसाला छान वाटला आहे. मटणाच्या भाजीला असाच मसाला पाहिजे आपल्याला. 2-3 मिनिटं झाले आहेत. मटणाचं पाणी त्याला शोषून घेतलं आहे. गरम करून घेतलेलं पाणी थोडंसं टाकूया. कुकरला ढक्कन लावूया. कुकरचे 6 शिट्ट्या करून घेऊया. कुकरचे 6 शिट्ट्या झाल्या आहेत. कुकरची हवा जाईपर्यंत 2 मिनिटं साईडला ठेवूया. पॅन ठेवूया. पॅन गरम होऊ देऊया. पॅन गरम झाला आहे. या मोठ्या चम्मचने 1 चम्मच तेल टाकूया. तेल छान गरम होऊ देऊया. तेल गरम झालं आहे. 1 तेजपत्ता टाकूया. 1 दालचिनीचा तुकडा टाकूया. याला छान परतून घेऊया. आपला तेजपत्ता दालचिनी छान फ्राय झाला आहे. वाटून घेतलेला मसाला टाकूया. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आपला मसाला छान फ्राय झाला आहे. छोट्या चम्मचनं 2 चम्मच मिरची पावडर घेतली आहे. फोडणीमध्ये टाकूया. आपल्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त टाकू शकता. मिरचीला छान परतून घेऊया. आपल्या बकऱ्याच्या मटणाच्या भाजीला छान कलर येण्यासाठी आपण 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर टाकूया. काश्मीरी मिरची पावडर तिखट राहत नाही. गरम मसाला 1 चम्मच टाकूया. छान परतून घेऊया. आपला मसाला छान फ्राय झाला आहे.
2 मिनिटं झाले आहेत. बघूया आपल्या कुकरची हवा गेली का. आपल्या कुकरची हवा गेली आहे. आपण ढक्कन काढूया. आपला मटण छान शिजला आहे. फोडणीमध्ये टाकूया. व्यवस्थित मिक्स करूया. आपल्याला जशी भाजी वाढवून बनवायचं आहे तसं गरम करून घेतलेलं पाणी टाकूया. गरम करून पाणी टाकल्याने आपली मटणाची भाजी एकदम चविष्ट बनते. याला व्यवस्थित फिरून घेऊया. 5 मिनिटं छान उकळी येऊ देऊया. झाकून ठेवूया. 5 मिनिट झाले आहे. ढक्कन काढूया. वाह, किती मस्त स्वाद येत आहे. कलर पण किती छान आला आहे. आपल्या मटणाच्या फोडीमध्ये मसाला किती छान मुरला आहे. आपल्या बकऱ्याच्या मटणाची भाजी बनवून तयार झाली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. या पद्धतीनं बकऱ्याच्या मटणाची भाजी बनवल्यावर लहान मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. भाकरीसोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता, भातासोबत पण खाऊ शकता. या पद्धतीनं मटणाची भाजी बनवून पहा, खाऊन पहा. कशी झाली आम्हाला पण कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या रेसिपीला भेटूया. बाय बाय.